सर्व महाराष्ट्रभर काम करण्याचं ठरवलं आणि त्यांच्या प्रेरणेला सर्वांनी दाद देत आज आपल्या रायगडावर सर्वजण उपस्थित राहिले आणि आज आपण या संघटनेची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं या ठिकाणी करत आहोत। हे करत असताना आदरणीय मेटे साहेबांसोबत काम करताना महाराष्ट्रभर आणि अनेक गोष्टीमध्ये साहेबाबरोबर जेव्हा काम करण्याचा योग आला तेव्हा समजलं की महाराष्ट्रामध्ये काम करताना ग्रामीण भागामधील काय प्रश्न असतील, सामाजिक काय प्रश्न असतील, चळवळीचे काय प्रश्न असतील आणि मराठा आरक्षणाचे प्रश्न असतील, शिवस्मारक जे आहे त्याचे प्रश्न असतील, या संदर्भात जेव्हा आम्ही फिरत होतो त्यावेळेस साहेबांचं जे ध्येय धोरण होतं हे कुठल्याही अशा राजकीय पुढाऱ्याच्या सारखं नव्हतं। त्यांची एक संघटनात्मक वृत्ती होती आणि त्या संघटनात्मक वृत्तीला भारावून आमचा जरी अहमदनगर जिल्हा राजकीय पुढाऱ्यांचा असेल तर त्या पुढाऱ्यांच्या आमिषाला किंवा त्यांच्या याला बळी न पडता आम्ही साहेबांबरोबर गेले अनेक वर्ष आपल्या जिल्ह्यामध्ये मी जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि ती चांगल्या प्रकारे पार पाडली। मला साथ आपल्या जिल्ह्यातील सर्वांनी दिली। परंतु आता साहेब गेल्यानंतर जी काही पोकळी निर्माण झाली होती शिवसंग्राम संघटनेमध्ये ती भरून काढण्यासाठी भैयासाहेबांनी एक वेगळं पाऊल घ्यायचं ठरवलं आणि वेगळं पाऊल म्हणजे संघटना काय वेगळी नाही आहे, शिवसंग्राम ही संघटना आहे, परंतु जय शिवसंग्राम ही संघटना यासाठी भैयासाहेबांनी तयार केली की आपल्या सर्वांना एक उत्स्फूर्त आणि नवी उमेद तयार व्हावी आणि त्या उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावं। वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या विभागून दिल्या जातील, त्या त्यांनी पार पाडाव्यात। प्रत्येक वेळेस त्याच गोष्टी होतात तर ते होऊ नये, त्यामध्ये जे काही उणिवा राहिल्या असतील त्या दुरुस्त व्हाव्यात या हेतूनं भैयासाहेबांनी माझ्यावर महाराष्ट्र प्रदेशची जबाबदारी दिली आणि एक प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी एक जबाबदारी आहे की आपल्या सर्वांना एक कुटुंब प्रमुखासारखं वागवणे, त्यांना न्याय देणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढणे। मित्रांनो, आता चव्हाण साहेबांनी सरवडे साहेबांनी सांगितलं की आपण मेटे साहेबांच्या मुशीत वाढलेलं माणसं आहोत आणि संग्राम करणं आणि संघर्ष करणं हे आपल्या रक्तामध्ये आहे। तेव्हा आपल्याला ही कुठलीही भीती नाही आहे की आपण काय करायचं किंवा काय नाही करायचं, तर ही शंका कोणीही घेऊ नये की आपल्याला काही पाठबळ आहे की नाही। आपल्याला बॅकबोन खूप मोठा आहे आणि आपली संघटना ही सगळ्यात मोठं बॅकबोन आपलं आहे, त्याचं नेतृत्व आता स्वतः भैयासाहेब करत आहेत। तर या दृष्टीनं कुठलाही संकोच किंवा कुठलीही शंका न घेता आपण महाराष्ट्रभर पूर्णपणे सक्रिय व्हावं, आपली ताकद महाराष्ट्राला दाखवून द्यावी, आपली संघटनेची ताकद आपल्या भागामध्ये दाखवून द्यावी। आपल्या भागाचा विकास कसा होईल, आपल्या भागातील लोकांचे प्रश्न कसे सुटतील, आपल्या भागातील लोकांना अडचणी कशा येणार नाहीत यासाठी आपण सर्वतो प्रयत्न करू। आपले जे प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडण्याचं काम भैयासाहेब, आम्ही पदाधिकारी सर्व लोक विश्वासानं पार पडू आणि कुठेही आपल्याला अपयश येणार नाही याबाबत खबरदारी घेऊ। तर मित्रांनो, आपण जो विश्वास दाखवला आणि जय शिवसंग्राम स्थापनेसंदर्भात आपण या ठिकाणी आलात, सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या वतीनं, भैयासाहेबांच्या वतीनं आणि सर्व जय शिवसंग्रामच्या वतीनं आपले आभार मानतो। आणि वेळ खूप झालेला आहे त्यामुळे थोडक्यात थांबतो। आपण वेळोवेळी मिटिंगा घेऊन वेगवेगळ्या विषयावर चर्चा करू आणि वेगवेगळ्या विषयावर जे काही विषय असतील आपले ते आपण सविस्तरपणे मांडून त्याच्यातून योग्य प्रकारे मार्ग काढू असं मी आश्वासित करतो आणि थांबतो। जय शिवराय।